मग तेव्हापासून तुम्ही ठरवलं असेल की साधारण तेवढं अंतर आत जाईपर्यंत त्या ठिकाणी कोणीतरी एक व्हिजिलन्स असलंच पाहिजे. त्या बऱ्याच शाळांच्या आजूबाजूला चांगली जागा आहे. भोरच्या बाजूला एक मोठं धरण आहे आणि या धरणामुळे तिथे पाण्याचा प्रॉब्लेम नाही. आज भारतावर जी वेळ आली, आपण सगळं क्रूड ऑइल आयात करतो, त्याच्यामुळे जे काही पेट्रोल डिझेलचे भाव वाढले वगैरे वगैरे. आणि एक फाईल मिळाली ज्याच्यामध्ये ह्याचे पासपोर्ट वगैरे ते देतो. तो म्हटला हा कॅप्टन परचिंगा डोंट डू दॅट. आणि तू मला वाटतं त्याच्यात एक मी वाचलं होतं आंतरराष्ट्रीय विलन ठरशील असं काहीतरी एक तुझ्यावर आरोप येईल. ज्यांना कळलं की ह्याच्यामध्ये आमचा पार्ट फार कमी असतो, आमचा कंट्रोल फार कमी असतो. आम्ही फक्त ती कार लोड करायचं कर बाहेरची माणसं, उतरणार कोण बाहेरची माणसं, त्यांना व्यवस्थित बांधून पण ठेवणार, सिस्टम सेट करणं आणि ती फॉलो करणं. हिलेरियस. झालं असं की ओके, करिबियनमध्ये आम्हाला अनुभव आला नाहीये. आता जर का मी कम्पेअर केला ओव्हर माय 40 years ऑफ सी सर्व्हिस, एरिया वेअर द पायरट्स वर डेंजरस फ्रॉम द लाईफ पॉइंट ऑफ व्ह्यू, राईट, हे आफ्रिकेच्या बाजूला. ओके. म्हणजे ईस्ट आफ्रिका म्हटली की तिथे ते सोमालिया सगळ्यांच्या डोक्यात येतं. त्याचे इन्सिडेंट आपण भरपूर ऐकलेले. त्यांचं काम कसं होतं की बेसिकली शिप हायजॅक करायची, त्यांच्या एरियात न्यायची, रॅन्सम मागायची आणि मग त्याला जो काही वेळ लागेल तो 1 महिना 3 महिने ते बिचारा शिपवरच्या लोकांचे हाल असायचे. बरोबर. पण एकदा त्यांना त्यांचे पैसे मिळाले की हे लोक ज्या कुठच्या हालतमध्ये असतील ते घरी यायचे. त्याच्यामध्ये सुद्धा काही जणांना हेल्थ इश्यूज झालेले आहेत, त्याच्यामुळे दॅट इज अ डिफरंट थिंग. वेस्ट आफ्रिकेला कंडिशन टोटल वेगळी. तिथे लोक ते हायजॅक करायचे आणि शिपच्या स्टाफला सरळ उडवायचे. बापरे. सो तिथे सिम्पल लॉ होता, जर का तुम्हाला इफ यू आर नॉट कॉलिंग अ पोर्ट इन दॅट एरिया, स्टे मिनिमम 50 to 100 miles अवे फ्रॉम द कोस्ट. अच्छा, ओके ओके. म्हणजे सेफ्टी मार्जिन आपण म्हणतो. फार आत येत नाहीत. तेवढे बाहेर येत नाहीत. चाच्यांचं कसं, त्यांच्या बोटी लहान असतात, त्याचा स्पीड कमी असतो. ओके. आणि जेवढं लांब जाईल तेवढं त्यांच्याकडे फ्युल नसतं. ओके. त्यांचं विदिन बाउंड्री रेंज मध्ये जेवढं असेल त्यांच्या रेंज मध्ये काम करणार. प्रत्येक चोराचं एक एरिया ठरलेली असते, त्या एरियात काम करणार. आम्हाला जो अनुभव आला हा होता साऊथ ईस्ट एशियामध्ये, इंडोनेशियन पायरट्सचा. अच्छा. आणि ज्यांना जर का मला कम्पेअर करायचं असेल, मी त्यांना भुरटे चोर म्हणतो. ओके. त्यांचं इंटेन्शन काय असायचं, शिपवर चढायचं, कॅप्टनचं ऑफिस अटॅक करायचं, कॅप्टनच्या सेफ मध्ये जे पैसे असतात ते घ्यायचं आणि पळायचं. ओके. जास्त लोकांच्या नकळत असं शक्य तेवढं जीवितहानी करायचं त्यांचं बेत नाही म्हणून भुरटे चोर. सो झालं असं होतं, मी तेवढा होतो चीफ ऑफिसर आणि एक शिप आम्हाला आमच्या मॅनेजमेंटकडे येणार होती, दुसऱ्या मॅनेजमेंटकडनं. सो सिंगापूरमध्ये आम्ही 4 जण त्या शिपवर चढलो. शिप सिंगापूर स्टेट ट्रान्झिट करत होती. बोटींनी आम्हाला त्या शिपच्या बाजूला नेलं आणि आम्ही त्यांच्या पायलट लॅडरवरनं चढून आम्ही बोटीवर चढलो होतो. चीफ इंजिनियर, मी चीफ ऑफिसर, एक इलेक्ट्रिशियन आणि एक सेकंड इंजिनियर, 4 जण आम्ही तिथे गेलो. शिप चालली होती जपानला. आमचं काम काय होतं, जायचं, शिपवरचं सगळे इन्स्ट्रुमेंट्स बघायचे, त्याचा अभ्यास करायचा, त्या लोकांकडनं जेवढं नॉलेज घेता येईल शिपचं बद्दल तेवढं त्यांच्याकडनं घ्यायचं. देन शिप वॉज गोइंग टू लोड कार्स इन जपान. परत येणार होती सिंगापूरला आणि सिंगापूरला कम्प्लीट स्टाफ चेंज होणार होता. ओके, प्लॅन सगळा ठरलेला होता. त्याप्रमाणे आम्ही जपानला गेलो, जे कामाला अभ्यास करायचं सगळं केला. परत ऑन द वे बॅक आम्ही सिंगापूरला आलो आणि एक 14 दिवस गेले होते. सिंगापूरला अँकर टाकला, नवीन सगळा स्टाफ आला आमच्या कंपनीचा, जुना स्टाफ सगळा उतरला. बरं, आता नवीन वॉयज करायचं, तो स्टाफ फिलिपिन होता, आपण इंडियन वगैरे, मग आपल्या खाण्याच्या पद्धती वेगळ्या, तर त्याप्रमाणे लागणार रॅशन हे उचललं गेलं. शिपसाठी जे फ्यूल लागतं ते घेतलं गेलं, लूब ऑइल्स वगैरे जे लागतात, का बाकीचे स्टोअर्स स्पेअर्स जे काय असतात, नॉर्मल ऑपरेशन हे सगळं घेतलं. त्यामध्ये 1 दिवस जातो आणि तो दिवस गेल्यानंतर आम्ही तिकडनं बाहेर पडलो. सिंगापूरहून ज्यावेळेला ओके शिपचा रन होता, तिकडनं आम्ही येणार होतो वाया सुएझ कनाल युरोपला. सिंगापूरहून मलाका स्ट्रेट लागते पहिलं, आणि मलाका स्ट्रेटचं शेवटचं ठिकाण जे आहे तिथे एक आयलंड आहे, त्याचं नाव आहे पुलाव वी. ओके. त्याच्यानंतर 600, इफ आय एम नॉट मिस्टेकन, 620 मैलाचं जे एक स्ट्रेट कोर्स आहे, स्ट्रेट श्रीलंकेच्या खाली येतं. आणि हे आयलंड आहे तिथपर्यंत ट्रॅफिक वगैरे असतो. म्हटल्याप्रमाणे हे सो कॉल्ड भुरटे चोर, पायरट्स
तर ते असतात. तर त्यांना म्हणून तर कॅप्टन जनरली ब्रिजवरती असतो ड्युटी ऑफिसरच्या बरोबर. ही वेळ होती साधारणतः रात्री 8 ते 8-12चा वॉच होता. मीची वॉचर, माझा वॉच 8ला संपतो. थर्ड ऑफिसर आला होता. सगळेच नवीन, सगळेच एकमेकांना एक दिवसापूर्वी भेटलेले आहेत. बरोबर. नावाप्रमाणे फारसं कोण कोणाला ओळखत नव्हतं. इंडियन ऑफिसर्स आणि बाकीचा क्रू होता हा फिलिपिनो होता. सो नाव लेट्स कीप दॅट इन माइंड, कारण फेशियल फीचर्स काय असतात ते. सो फिलिपिनो म्हणजे ओरिएंटल फीचर्स आले. राईट. आता कॅप्टननी त्या नॅव्हिगेशन चार्ज घेऊन त्या पुलावीपर्यंत केलं. मग जेव्हा स्ट्रेट कोर्स सुरू झाला त्यांनी थर्ड ऑफिसर सांगितलं, ओके नाव यू टेक चार्ज. आय एम जस्ट गोइंग डाऊन टू द पॅन्ट्री टू हॅव अ सँडविच अँड आय विल कम बॅक. असं म्हणून तो ब्रिजवरनं बाहेर पडला ना. कार कॅरियरचं अकोमोडेशन एक टिपिकल असतं. सगळं अख्खं म्हटल्यावर अख्खं गराज आणि त्याच्या वरचा जो मजला असतो तो अकोमोडेशन असतं. इथे हे 2 मजले होते. खालच्या मजल्यावरती क्रू राहायचा, वरच्या मजल्यावरती ऑफिसर्स राहायचे, ऑफिसर्स असायचे. पॅन्ट्री, लाऊंज आणि मेसरूम हे सगळं खालच्या मजल्यावर होतं. कॅप्टन ब्रिजमधनं बाहेर पडला. त्या दरवाजाच्या बँक ऑपोजिट दरवाजा होता, तो होता त्याच्या कॅबिनचा, त्याचा ऑफिस, आणि ऑफिसच्या आतमध्ये त्याला लागून कॅबिन. हा तिथे थोडं 2 क्षण घुटमळला की मी काय करू. 2 गोष्टी होत्या. त्याला एकतर जाऊन खाली जाऊन सँडविच खायचं होतं, भूक लागली होती म्हणून. त्याने विचार केला, लेट मी जस्ट गो टू वॉक इन टू माय रूम कॅबिन, आय जस्ट गो टू द टॉयलेट अँड देन आय विल गो फॉर अ सँडविच. तो कॅबिनमध्ये शिरला आणि तिथे 5 जण त्यासाठी थांबलेले होते. बापरे. आता हे कधी चढले आम्हाला माहीतच नाही. आणि तो एकटा. तो आतमध्ये आले, दिसायला हे सगळे फिलिपिनो, इंडोनेशियन सगळे सारखे. तर त्याचं इमिडिएट रिएक्शन, फिलिपिनो लोक माझ्या कॅबिनमध्ये काय करतायत. तो त्यांच्यावर तो ओरडला. तो कॅप्टन चांगला 6'2", मस्त हेफ्टी, आणि तो त्यांना म्हणतो, व्हॉट आर डुइंग ओव्हर हिअर, गेट आउट फ्रॉम माय कॅबिन. त्यातल्या दोघांनी रामपुरी बाहेर काढले. चांगले 2-2 फुटाच्या सुऱ्या एकाने त्याच्या गाशावर लावली, गळ्यावर लावली, आणि त्याला ते म्हणतात क्वाइट. सो बेसिकली कॅप्टनला हेही कळलं त्यांना आवाज नकोय, पण सुरा एवढा गळ्याला लावलेला. सो नॅचरली तो पण शांत झाला. व्हॉट डू यू वॉन्ट, ओपन द सेफ. त्यांना म्हणतो, देर इज नथिंग इन द सेफ, वी जस्ट टूक ओव्हर द शिप येस्टरडे, विच इज अ फॅक्ट. ओपन द सेफ. ठीक आहे. आता तो असे ह्या त्याची वरात त्यांची काही 5 पावलं चालली असेल, त्या सेफ पर्यंत गेले, त्यांनी चावी काढली, सेफ उघडली, आतमध्ये काहीही नव्हतं. आणि मग कॅप्टननी लोकांचे डॉक्युमेंट्स पण गोळा केले. जनरली सेफमध्ये पासपोर्ट्स असतात सगळ्यांचे, ज्यांना आम्ही कंटिन्युअस डिस्चार्ज सर्टिफिकेट CDC म्हणतो, जे पासपोर्ट इक्विव्हलंट ऑफ अ सिमन्स बुक, ते असतं सगळं. आणि शिपचे डॉक्युमेंट्स असू शकतात. आणि बऱ्याच वेळेला शिपचे कंट्रोल ड्रग्स, म्हणजे नार्कोटिक्स ज्यांना आपण म्हणतो, लाईक मॉर्फिन वगैरे, ह्या गोष्टी त्या सेफमध्ये असतात. काहीही नव्हतं, काही नव्हतं, एम्प्टी टोटली. त्यांना ते पटलं नाही. त्यांनी त्याला थोडं, शिप इज टेकन ओव्हर येस्टरडे, देयर इज नथिंग ओव्हर हिअर, आय हॅव टू डू ऑल दिस जॉब, आय एम गोइंग टू डू इट टुमॉरो मॉर्निंग. तर ते म्हणाले ओके. मग त्यांनी त्याचं कॅबिन रॅन्सॅक केलं सगळं. त्याच्यामुळे त्यांना काय मिळालं, त्याच्या कपाटामधनं त्याचं वॉलेट मिळालं. वॉलेट म्हणलं खिशात गेलं. वॉकमन, त्यावेळेला वॉकमन होता, तो गेला, त्याच्या खिशात गेला. आणि एक फाईल मिळाली ज्याच्यामध्ये ह्याचे पासपोर्ट वगैरे त्याचे होते. तो म्हटल्यानंतर हा कॅप्टन परत चिडला, डोंट टच दॅट. ओके 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 सोडलं त्यांनी ते, कारण त्याचा त्यांनाही काही उपयोग नव्हता. आणि दुसरं त्यांना एक कळत होतं की जितका वेळ जातो त्या पुलावीपासून शिप लांब चालली आहे, तेवढं त्यांना परत जायचं होतं. राईट. काही मिळालेलं पण नाहीये, काही मिळतच नाही, उगाच टाइमपास का करा. बरं, दुसरी गोष्ट त्यांनी हे पण नाही केलं की बाकी सगळ्या क्रूला पकडा, त्यांच्याकडनं उकडा काहीतरी, कारण परत त्यासाठी वेळ जाणार होता. बरोबर. सो टाइम फॅक्टर वॉज व्हेरी क्रुशियल फॉर देम. अच्छा. ते झालं. त्याच्यानंतर मग त्यांनी कॅप्टनला बेडरूम बनवलं त्याच्या, ज्याला आपण केबल टाय म्हणतो. म्हणजे आपले ज्या केबल्स आहेत त्यांना एक असतं, ते प्लास्टिकचं असतं, अतिशय स्ट्रॉंग असतं. त्याने त्याचे हात बांधून टाकलं, पाय बांधले, त्याला बेडवर झोपवला आणि त्याच्या अंगावरती ब्लँकेट टाकलं. आणि हा एक्सपेरिमेंट नंतर मी स्वतः केलेला आहे की असा तुम्हाला तर ब्लँकेट काढायला किती वेळ लागतो, आणि अक्षरशः जवळ 10 ते 12 मिनिटं लागतात. बापरे. कारण आपण हलू शकत नाही. हे हातपाय बांधलेले असल्यानंतर हे तू करून बघितलं? हे मी करून बघितलंय. आपल्यावर अशी वेळ आली तर काय कसं करता येईल? बापरे, किती वेळ जातो. एनिवे, हे सगळं झालं.
आणि हे लोक त्यांनी कॅप्टन ते झोपलं आणि ते तिथून पळून गेले. आता कॅप्टननी त्यांनी जी काय हालचाल केली असेल तो चांगला धडधकड माणूस त्यांनी केलं, ते ढकललं, बेडवरनं उतरला आणि तो ओरडायला लागला, कारण त्या हातामध्ये त्याला ते दार उघडता येत नव्हतं. तो ओरडायला लागला, त्याचा आवाज चांगला मोठा होता. आता हे मधलं कॅबिन, एक कॉरिडॉर आणि मग ब्रिजवरती ड्युटी ऑफिसर आणि ड्युटी जो असिस्टंट आहे तो होता. त्या असिस्टंटने तो आवाज ऐकला. त्यांनी आवाज ऐकल्यावर त्यांनी ड्युटी ऑफिसरला सांगितलं. ड्युटी ऑफिसरचा बांगलादेशी, इंडियन बांगलादेशी सेम ते त्यात काही बरोबर. त्यांनी ब्रिजचं दार उघडलं, त्यांनी ऐकलं की आवाज कॅप्टनच्या कॅबिन. त्यांनी ऑफिसचं दार उघडलं, आवाज आतून येतोय. तेवढं चालत गेला, त्यांनी त्याचं बेडरूमचं दार उघडलं. तिथे बघतोय कॅप्टन उभा आहे, त्याचे हातपाय बांधलेले आहेत, तो काहीतरी ओरडतोय आणि काहीतरी सांगतोय. हा घाबरला, त्याला वाटलं आहेत आतमध्ये सगळे. त्याला कळलं नाही काय करत. त्यांनी पटकन बेडरूमचं दार बंद केलं, कॅबिनचं दार बंद केलं आणि तो धावत धावत जी कॅबिन रस्त्यात आली त्या सगळ्यावरती ठाक 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 दार ठोठवत तो शेवटचं कॅबिन माझं होतं. माझं कॅबिन ठोठवलं, मी दार उघडलं. मला काय झालं, कॅप्टन हॅज टाईड हिमसेल्फ, ही जम्पिंग, ही शाउटिंग समथिंग. त्याला वाटलं की त्याने स्वतःला टाईड करून हे बांधून घेतलंय. हो, बापरे, वेळ लागले. आणि आय थिंक कॅप्टन इज गॉन मॅड. मी जे हिलेरियस म्हणतो तो प्रकार होता. म्हटलं व्हॉट, नो नो नो, आय थिंक द कॅप्टन इज गॉन मॅड, ही इज जम्पिंग अँड सेइंग समथिंग. म्हटलं ओके, डू वन थिंग, यू गो टू द ब्रिज, यू टेक केअर ऑफ दे, आय लुक इन टू दिस. तोपर्यंत ह्यांनी जो शहाणपणा केला होता मध्ये रस्त्यात, सेकंड ऑफिसर, रेडिओ ऑफिसर, ह्या सगळ्यांना उठवलं होतं, ते सगळे बाहेर आले. त्यांनी सगळे निघला. आम्ही तिघही जण कॅप्टनच्या कॅबिनमध्ये गेलो. तिथे बघितलं हा असा बांधलेला आणि तो ओरडत काय होता, देर आर पायरट्स ऑन बोर्ड, रेज द फायर अलार्म. ह्या त्याच्या सिम्पल इन्स्ट्रक्शन्स होत्या. बरोबर, ह्याला कळलं नाही, त्याला ते नाही कळलं, कारण ते सगळा जो सिनारिओ बघितला तो घाबरला तो बिचारा. तर जो रेडिओ ऑफिसर त्याला म्हटलं, मी आसिफ, गेट अ नाईफ ऑर सीझर्स, कट हिम लूज, आय एम गोइंग टू ब्रिज टू टेक केअर ऑफ इट. आणि मी धावत गेलो ब्रिजवरती. ब्रिजवर गेल्यानंतर पहिलं सगळं ते पोझिशन वगैरे सगळं बघितलं. ब्रिजविंगमध्ये गेलो, तिथून कुठे एकही बोट बरोबर जवळ नव्हती. अच्छा, कारण बराच वेळ गेला होता. राईट. आणि इथपर्यंत एवढं होईपर्यंत कॅप्टनला मोकळं केलं होतं. तो आला ब्रिजवरती, त्यांनी मी केलं तेच सगळं केलं. त्यांनी येऊन बघितलं, आय नो दो गाईज आर हिअर, आय एम गोइंग टू किल देम. कारण तो एक्साइट झाला होता. त्याला कसं बसं शांत केलं आणि झाला, ठीक आहे. तोपर्यंत फायर अलार्म वाजवला होता, सगळेजण बाहेर आले. बरं, फायर अलार्मची मजा अशी, तो आम्ही पहिल्यांदा ऐकत होतो. जनरली फायर अलार्म हा अतिशय कर्कश असतो. झोपेतलेल्या माणसाला उठवलं पाहिजे. हा एवढा छान होता की तुम्हाला झोप येत, तुम्हाला झोप लागावी. म्हणजे जोक्स काय काय होऊ शकतात. बरोबर आहे. ओके, मी नंतर कॉरिडॉरमध्ये आलो, त्या सगळ्यांना भेटलो, चीफना वगैरे सांगितलं की असं असं झालेलं आहे. टेक अबाउट 3-4 पीपल विथ यू, डोंट गो अलोन. बरोबर, कारण अजूनही असू शकतात. मेक शुअर यू हॅव ॲटलीस्ट स्टिक्स विथ यू, व्हॉट एव्हर यू हॅव, गो टू इंजिनो, मेक शुअर एव्हरीथिंग इज फाईन. साधारणतः पाऊण तासामध्ये सगळ्यांनी रिपोर्ट केलं, कोणीही कुठे नाहीये आणि आम्ही हॅपीली श्रीलंकेकडे चाललो होतो. सो वी कंटिन्यू ऑन द व्हॉयेज. नेक्स्ट डे सगळ्यांची मीटिंग घेतली आणि काय झालं असेल ह्याचा आम्ही अभ्यास केला, आढावा घेतला. सो बेसिकली ह्या केसमध्ये होतं काय की ह्यांच्या बोटी असतात ह्या फार लहान असतात, ह्यांचा स्पीड जास्त नसतो. बरोबर. पण त्यांचं डोकं काय, तर ते काय करतात, 2 बोटी धरतात, 2 बोटींच्या मध्ये चांगला दोरखंड ठेवतात. अच्छा. आणि ते स्वतःचं अंतर सांगणार 50 ते 100 मीटर ठेवतात. ही मोठी बोट त्याच्यामध्ये येते आणि तो दोरखंड समोर पकडते. पकडल्याबरोबर ह्या 2 बोटी ऑटोमॅटिकली त्याच्या बाजूला येतात. ओके. आणि मग ते कमी जास्त करून ते स्वतःची पोझिशन एक्सेप्ट करताना जी पायरशी करतात आणि त्या बोटीवर चढतात. आता कार कॅरियरवरती काय असतं, त्याचा जो रॅम्प असतो, रॅम्पमध्ये कशासाठी, या कार्स कार ड्राईव्ह इन अँड आउट करायसाठी, ह्याची हाईट समुद्रापासून जेमतेम 1.5 ते 2 मीटरवर असते. सो त्यांना ते जवळ होतं. त्यांनी एक छोटी शिडी लावायची, तिथे चढायचं. तिथून वर यायला व्यवस्थित एक शिडी असते, कारण ते रॅम्पच्या मेंटेनन्ससाठी. बरोबर. त्याने ते वरती आले. वरती आल्यानंतर मस्त जो काही चंद्रप्रकाश होता, चांदण्या होत्या, त्या शिपवरती व्यवस्थित पेंटिंग केलं होतं टू कॅप्टन्स ऑफिस. त्यांना व्यवस्थित हायवे मार्क करून डायरेक्शन दिल्या होत्या. त्याप्रमाणे ते व्यवस्थित कॅप्टनच्या ऑफिसमध्ये पोहोचले आणि कॅप्टनची वाट बघत होते. आणि मग पुढचा सगळा जो काही इतिहास झाला तो.
सो मग तेव्हापासून तुम्ही ठरवलं असेल की साधारण तेवढं अंतर आत जाईपर्यंत त्या ठिकाणी कोणीतरी एक व्हिजिलन्सला असलंच पाहिजे, असं काहीतरी करावं लागलं असेल. झालं असं, ज्या वेळेला सोमालिया पायरसी ही अतिशय वाढली तेव्हापासून शिपवरती 2 गोष्टी आल्या. एक तर आम्हाला बार्ब वायर्स आपण ज्याला म्हणतो, काय काय बार्ब वायर्स म्हणजे वायरला तारा असतात, अच्छा. या कुंपणांना लावतो आपण, हो हो त्याचं असं भेंडोळं करतात हो 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 आणि ते संपूर्ण कठड्याला लावतात. ते अच्छा. मी कोणी आलं तर तिथून चढू शकत नाही. राईट राईट. हे एक झालं. सोमालियाच्या एरियात जाताना शिपवरती ऍक्च्युली गार्ड्स असतात. म्हणजे आपल्या केरळच्या आसपास एक केस झाली होती, अच्छा. त्या गार्ड्सनी लोकल फिशरमॅनला गोळ्या घातल्या होत्या. बापरे. ही म्हणजे केस pirate आहे असं खूप समजून? भारतामध्ये पायरेट समजून, बापरे. आणि ही केस भारतात खूप गाजली होती. आणि मग त्या गार्ड्सना केरळमध्ये जेलमध्ये जायला लागलं. बरोबर. आणि तो एक वेगळा किस्सा आहे. Right, आता तो माझ्या right. बाबतीत झाला नाही, पण इट्स अ शिपिंग रिलेटेड बरोबर इन्सिडेंट. तर असं हे गार्ड्स असतात बोटीवरती की पायरेटचा अटॅक झाला तर काय करायचं. हो, पण फर्स्ट फ्यू मिनिट्स और हाफ एन आवर हो, इज सो व्हेरी प्रिकॉशन्स असतात आणि त्या आता प्रिकॉशन्स सांभाळल्या जातात. बरोबर आहे. बरोबर. कारण ऑल सरेंडर एव्हरीथिंग कम्स डाऊन टू वन थिंग, दॅट इज मनी. बरोबर. जर का शिप सेफ आहे तर सगळंच सेफ आहे. हो. मग एकदा नुकसान व्हायला लागलं, कारण शिपची डेली कॉस्ट असते, बरोबर. ती तर कुठे जात नाही. साधारण काय कॉस्ट असते डेली? ओके, शिप जी तुम्ही हायर करता हां. ते शिपच्या साईज वरती, तुमचा कार्गो कुठच्या प्रकारचा आहे, तुमचा रन कुठचा असणार आहे, या बऱ्याच गोष्टीवरती अवलंबून असतं. सो दॅट कॉस्ट गोज टू अबाउट $3,000 पर डे. बापरे. टू आजच्या दिवशी जर का टँकरचं बघितलं, ज्यावेळी हॉर्मुझ सारख्या ठिकाणी बंद पडल्यात, हो हो हो. मग बाकीच्या ठिकाणी मग हे स्पॉट मार्केट आहे बरोबर. त्यांचे, आणि कोणी त्याचा फायदा घेतं. राईट. घेणारच. बरोबर. आज जर का बघितलं तर मोठे जे ULCC म्हणतात, अल्ट्रा लार्ज क्रूड कॅरियर्स टँकर्स असतात, त्यांचं आजचं हायर चार्जेस हे काही लाखांमध्ये जाईल, डॉलर्स पर डे. बापरे. तोच जेव्हा सगळं स्मूथ चाललं असतं त्याच शिपचा कॉस्ट हे साधारण 20,000 ते 25,000 पर्यंत खालती आलेलं असतं. राईट राईट. तर मेनी फॅक्टर्स हो. विच डिसाइड द कॉस्ट ऑन अ डेली बेसिस. बरोबर. बरेच मोठं आहे. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन आणि इकॉनॉमिक्स खूप मोठं आहे सगळं. बरोबर आहे. आणि तू, मला वाटतं त्याच्यात एक मी वाचलं होतं, आंतरराष्ट्रीय विलन ठरशील असं काहीतरी एक तुझ्यावर आरोप येईल असा किस्सा घडला. ओके 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 गॉट इट. तो जो किस्सा होता तो एक छान किस्सा होता. सेम शिप, आम्ही जपान न्यूझीलंड रनवर होतो आणि तो रनमध्ये करायचं की आम्ही ज्या जपानमध्ये गाड्या लोड करायचो, कार लोड करायचो, ह्या सेकंड हँड असायच्या. न्यूझीलंडमधला जो माणूस होता त्याचं स्वतःचं तिथे कार रिपेअर गॅरेजेस होते. तो सेकंड हँड कार्स ह्या जपानहून इम्पोर्ट करायचा. ओके. ना जापनीज नोईंग देम, त्यांनी जे काही ते देतात ना ते अतिशय छान करून देतात. अर्थात एव्हरीथिंग कम्स विथ अ प्राइस टॅग. हो. ज्या रिफर्बिश गाड्या जरी असतील त्या जर का चांगल्या कंडिशनमध्ये आणल्या त्यांची एक व्हॅल्यू असते. ज्या ऍक्सिडेंटच्या गाड्या असतात त्यांच्या दिसतंय डेंट आहे, काहीतरी डॅमेज झालेलं आहे, त्यांची कॉस्ट वेगळी असते. सो ह्याचे रिप्रेझेंटेटिव्ह त्या न्यूझीलंड माणसाचे जे जपानमध्ये होते ते दे वुड स्काउट अराउंड अशा स्क्रॅप यार्डमधून किंवा कार यार्डमधनं आणि ते गाड्या उचलायचे. आणि परत त्याची म्हटल्यावर 3 पोर्ट्स होती, त्या 3 पोर्टमध्ये त्या गाड्या यायच्या, त्यांचं पेपरवर्क व्हायचं आणि मग त्या गाड्या आमच्या शिपवर चढवल्या जायच्या. योकोहामाहून एकदा निघालं की ओकलंड शिप जी न्यूझीलंडची कॅपिटल आहे तिथे जायला साधारण 18 ते 20 दिवस लागायचे. ओके. डिपेंडिंग अपॉन वेदर. तो असा सगळा तो आमचा रन चालू होता. आम्ही ही गाडी लोड केली, मित्सुबिशी पजेरो, चांगली SUV, मस्त दणकट. ऑकलंडला गेलो, डिस्चार्ज झाली. त्यानंतर आम्ही बाकीची 2 पोर्ट केली न्यूझीलंडमधले आणि आम्ही शांतपणे आमच्या प्रवासात निघून गेलो. त्यावेळेला सुद्धा ईमेल प्रकार आलेला नव्हता. ओके. आणि नंतर आम्ही जपानला पोहोचल्यानंतर आम्हाला कळलं जी आम्ही गाडी ऑकलंडमध्ये उतरवली त्या गाडीमध्ये साप मिळाला. अच्छा. आता न्यूझीलंडमध्ये साप नाही आहेत. ओके. राईट. ओके. म्हणजे हे आपण नेटवरती चेक करू शकतो. हो हो हो. न्यूझीलंडमध्ये साप नाहीत. ओके. तिथे आता जे काही साप आहेत ते त्यांच्या प्राणी संग्रहालयात आहेत. अच्छा. एक स्पेसिमेन मुलांना दाखवण्यासाठी म्हणून. हां. कदाचित आम्ही ते सुरुवात केली असेल.
ओके, आता हा सापाची स्टोरी काय असू शकते, काय हा. असू शकते, मी हा, हा. फक्त तर्क करू शकतो. बरोबर. ज्याचं त्या गाडीचं रिपेअरिंग चालू होतं. पण तर- साप मिळाला तर तू आंतरराष्ट्रीय कीर्तीचं म्हणजे होतं. आपण म्हणतो विलन. मी स्टोरी त्याकडे येतोय. जपानमध्ये हे जे यार्ड, जपानमध्ये साप भरपूर हा. आहेत, आपल्यासारखेच वेनमस, नॉन वेनमस, विषारी Right. बिनविषारी. हो. आता हा साप होता तो कुठच्या प्रकाराचा हेही मला माहित नाही, कारण आम्ही तो बघितलाच नाही कधी. बरोबर. ज्या यार्डमध्ये होतं तिथे त्यांनी रिपेअर करत असतील, दारं उघडी असतील. हा. आता साप काय खाणार, उंदीर. हो. ओके, त्या कोणातरी उंदराच्या मागे लागून तो साप बिचारा त्या गाडीत शिरला. हा. तोपर्यंत त्या गाडीचं रिपेअरिंग झालं होतं. त्या वर्करनी काय बघितलं नाही आतमध्ये कोण आलंय वगैरे, त्यांनी दारं बंद करून गाडी घेतली, बंद. तो बिचारा आतमध्ये अडकला. हम्म. आता तिथे किती दिवस होता माहित नाही. पण 18-20 दिवस तर नक्कीच असेल. तू म्हटलंस ना की एवढा. आपण ते सगळं गणित करूया. राईट. तो त्या यार्डमध्ये, नंतर ती गाडी निवडली गेली, ती ड्राईव्ह करून योकोहामा पोर्टमध्ये आली. त्या पोर्टमध्ये साधारणतः शिपिंग व्हायच्या आधी एक 10 दिवस तरी तिकडे होती. अच्छा. आधी किती दिवस माहित नाही आपल्याला, बरोबर. हे 10 दिवस इकडे. त्यानंतर शिपवर चढवल्यानंतर 18 दिवस शिपवरती. ओकलंडला उतरवल्यानंतर 7 दिवसांनी त्याचं इन्स्पेक्शन झालं. बरोबर. हे सगळं ऍड केलं तर रफली 2 महिन्याचा वेळ निघतो. बापरे. पण खाल्लं प्यायलं काहीच नसेल त्या त्याने? सापाला 2 महिन्यामध्ये पाणी नाही, खाणं नाही, काही नाही. तो अर्धवट एवढा जगू मेलेला होता. शकतो? हा, बापरे. ओके, पण तो साप ज्यावेळी तुम्ही बघता 5 फुटी हो. एवढा मोठा साप दिसतोय, त्या बापरे. माणसाला हार्ट अटॅक नाही आला हे नशीब. ऑल सिलेंडर साप आला न्यूझीलंडमध्ये, इट बिकेम अ बिग न्यूज. राईट. आणि दुसरी, फ्रॉम द एन्व्हायरमेंटल पॉइंट ऑफ व्ह्यू, इट बिकेम अ केस. अच्छा. हे आला कसा, त्या गाडीतून आला. गाडी आली कशी, त्या शिपमधून आली. मग ती शिप कोणाची, ती हायर कोणी केली होती, त्या शिपचा Okay. कॅप्टन कोण, कारण कॅप्टन इज रिस्पॉन्सिबल फॉर द कार्गो ही इज कॅरिंग. आतमध्ये दुसऱ्या माणसाचं जरी आम्हाला तर ओ काठो माहित बिझनेस. नसतं. कंटेनर शिपमध्ये हजारो कंटेनर असतात. राईट. प्रत्येक कंटेनरमध्ये काय आहे मला अजिबात माहित नाही, पण बरोबर. आय एम रिस्पॉन्सिबल. राईट. राईट. दॅट्स अ मेरीटाईम लॉ. ओके, तुम्ही ती केस होईल, मग ती भांडत राहा, ते हो, काय हो. केस करत, दॅट इज डिफरंट, आर्ग्युमेंट बरोबर. करत राहा. बट यू आर रिस्पॉन्सिबल. पण ॲज पर मेरीटाईम लॉ यू आर रिस्पॉन्सिबल. सो त्याच्यामध्ये बरं, पण न्यूझीलंडचा मग ही देश, काय स्मगलिंगची केस होऊ शकते का? की तुम्ही स्मगल हे- केलंय? हे हे सगळे पॉइंट्स आले, हा हा हा. हे सगळे पॉइंट्स आले. हे राईट. स्मगल केलं, अनइंटेन्शनली झालं, हे राईट. तुम्ही केस कशी मांडताय हा हा. हे त्याच्यावरती आलं. बरोबर. आणि चांगली गोष्ट काय असते की सगळे लोकांना उगाच कोणाला तरी बंदूक धरून उभं राहायचं असं नाही करत. नाहीये. हा. त्याचा सगळं व्यवस्थित तर्कसंगत त्याचा अर्थ काढतात आणि दे कम टू प्रॉपर कन्क्लुजन. बरोबर. द गुड पार्ट वॉज दिस वॉज इन न्यूझीलंड. नाव गोईंग इन टू हिस्ट्री ऑफ न्यूझीलंड. हा. न्यूझीलंडमध्ये वसाहतवाद कसा झाला, तर आपण जर का थोडी हिस्ट्री बघितली, इंग्लंडमधून 3 शिपलोड कन्व्हिक्ट्स त्यांना हा. ऑस्ट्रेलियाला नेलं गेलं. ओके, ओके. त्याच्यातले 2.5 शिपलोड हे ऍक्च्युली रेपिस्ट, मर्डरर्स अशा प्रकारचे कन्व्हिक्ट, त्यांना इंग्लंडमध्ये ठेवायचं नव्हतं. अच्छा. त्यांना ऑस्ट्रेलियात नेलं गेलं, सिडनी एरियामध्ये. त्यांच्यावरती देखरेख करायला म्हणून जे अर्धा शिपलोड होतं हे नेव्हल ऑफिसर्स होते, अच्छा. त्यांना सांभाळायला. हे गेल्यानंतर काही वर्षांनी हे कन्व्हिक्ट्स एकत्र झाले, त्यांनी म्युटिनी केली आणि हे जे नेव्हल ऑफिसर हे पळून गेले. आता अच्छा. हे नेव्हल पळाले कुठे, न्यूझीलंडला. हा. नाव लेट्स कन्सिडर दिस पार्ट. कन्व्हिक्टची मेंटॅलिटी जी ऑस्ट्रेलियाची लोक आहेत, आणि हे जे नेव्हल ऑफिसर्स, दॅट्स अ डिफरंट कल्चर. राईट. हा. ते न्यूझीलंडमध्ये गेले. बरोबर. सो हा बेसिकली त्यांच्या कल्चरल डिफरन्स आहे. आहे. बरोबर. ऑस्ट्रेलियन लोक स्लेजिंग का करतात, हा हा हा. कारण त्यांचं ते आहेत, ते Right. जेनेटिकली तसे आहेत. ते ओके. जे आपण क्रिकेटमध्ये स्लेजिंग ऐकतो, बरोबर. ते का एवढे अग्रेसिव्ह आहेत, कारण हे त्यांच्या जीन्स मध्ये. जीन्स मध्येच आहे. हा, Right. आता बरेच बाकीच्या देशातले लोक आलेले हो. आहेत वगैरे वगैरे, हा नंतरच्या गोष्टी. बरोबर. पण ही हिस्ट्री आहे त्या 2 देशांची. राईट. सो न्यूझीलंडचे लोक त्याप्रमाणे फार सभ्य आहेत. अरे वा. न्यूझीलंडमध्ये दुसरी एक चांगली गोष्ट मी काय बघितली असेल ना, तिथे लोक, तिथल्या लायब्ररीमध्ये भरपूर लोक जातात, पुस्तकं वाचताना अरे दिसतात. वा. अभ्यासू हे- लोक आहेत. हो, आणि हे वेल रेड. वेल रेड आणि वेल एज्युकेटेड. आज न्यूझीलंड हा देश एक काय म्हणतात त्याला, कुठचंही नवीन टेक्नॉलॉजी आली की न्यूझीलंडमध्ये टेस्ट होते, कारण त्यांचं एकतर एज्युकेशन तेवढं चांगलं आहे, बरोबर. त्यांची मेंटॅलिटी तशी आहे, आणि ती छोटी कम्युनिटी असल्यामुळे
तिथे त्याचा रिझल्ट त्यांना पटकन मिळतात. भारताची लोकसंख्या 1.4 बिलियन कम्पेअर्ड टू ह्यांची काही लाखांमध्ये आहे. बरोबर. सो स्टडी करायला ते खूप सोपं पडतं. बरोबर. एनिवे, कमिंग टू आवर टॉपिक, झालं कसं की जेव्हा ही केस आली ना, आम्हाला हे कळलं बातमी आम्ही जपानला पोहोचल्यावर. जपानीज लोक हुशार, त्यांनी ताबडतोब काय केलं, आता प्रत्येक गाडी जपानमध्ये चेक व्हायला लागली की असा प्रॉब्लेम येऊ नये, कारण त्यांचं दे टेक एव्हरीथिंग पर्सनली. आमचं रेप्युटेशन, बरोबर, हो, जपानमध्ये लोक अतिशय पॅट्रिओटिक आहेत. त्यांच्याकडून आपण काय शिकावं, पॅट्रिओटिझम, खरंय, अतिशय अभिमानी आहेत. बरोबर. मी थोडंसं विषयांतर करतोय. जपानमध्ये एकदा मी बाहेर फिरायला गेलो होतो, मला त्यांच्याकडे एक नोट मिळाली, ती बळकट फाटकी होती. आपण ये नाही चलेगा, त्याला मी ज्यावेळी म्हटलं, ही टुक इट ॲज अ पर्सनल इन्सल्ट. हे माझ्या देशाची नोट आहे, तू नाकारतोच कशी? बरोबर. तो त्या माझ्या देशात नोटेला तो मान मिळायलाच पाहिजे. हा जो धडा मी शिकलो आज, आता मी कुठचंही नोट परत करत नाही. कोणी नाही घेतली, मी बँकेत जाऊन बदलीन, बरोबर, पण नोटेला मी नाही म्हणत नाही. हे त्यांच्याकडनं शिकलोय मी. ओके, कमिंग टू आवर टॉपिक. त्यांना सगळं कळलं होतं, मला सगळी बातमी मिळाली, आणि आम्हाला हेही कळलं की न्यूझीलंडला गेल्यानंतर वी हॅव टू अंडरगो अ बिग एन्क्वायरी. काय झालं, कसं झालं, आणि ही बाहेरची. आता माझा एक्सपिरियन्स होता युरोपियन, अमेरिकन, त्या लोकांबरोबर, म्हणून ते काय काय तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, कसं तुम्हाला अनकम्फर्टेबल करतात, बरोबर, की तुम्ही काहीतरी बरळून जावं आणि तुमच्यावर ब्लेम कसा टाकावा. मी त्या तयारीने अख्खं त्या 15 दिवसाच्या 18 दिवसाच्या वॉयजमध्ये मी क्रूला तयार केलं. त्यांचे मीटिंग्स घेऊन की असे असे प्रश्न विचारले जातील, सगळा प्लस मायनस विचार करून, आणि तुम्ही काय उत्तर द्याल. पहिली म्हटलं, एक गोष्ट सांगा, आम्ही साप बघितलाच नाही. बरोबर, विच इज अ ट्रूथ. आम्ही बघितलाच नाही. तो आला कसा, कुठे आला, आम्हाला माहित नाही. आम्ही कार आणली, यस, वी एक्सेप्ट दॅट. स्टिक टू द ट्रूथ, एव्हरीबडी विल बी ओके. बरोबर आहे. हे सगळ्यांना कळलं. आम्ही तिकडे गेल्यानंतर जे पहिलं नव्हतं, पहिलं इमिग्रेशनवाले चढतात बोटीवरती, त्यांनी त्या फॉर्मॅलिटी कम्प्लीट केल्या, आणि मग फॉरेस्ट डिपार्टमेंट, अमकं डिपार्टमेंट, तमकं डिपार्टमेंट, सगळे लोक आले, एवढे 20-25 लोक आले, पण दे वर नॉट अग्रेसिव्ह. आमच्या ऑफिसमध्ये आम्ही एक व्यवस्थित जागा तयार केली होती, तिकडे आम्ही बसलो होतो. त्यांनी शांतपणे एक एक करून प्रश्न विचारत होते. दुसरी चांगली गोष्ट, जो चार्टर होता न्यूझीलंडचा, त्यांनी खूप कोऑपरेट केलं. त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स त्यांनी तयार ठेवले होते, आणि ते त्यांनी केले. त्यांनी फक्त मलाच प्रश्न विचारले, बाकी क्रूला इन्व्हॉल्वच केलं नाही. आणि त्यावेळी त्यांना ज्यांना कळलं की ह्याच्यामध्ये आमचा पार्ट फार कमी असतो, आमचा कंट्रोल फार कमी असतो, आम्ही फक्त ती कार लोड करायचं कर, बाहेरची माणसं उतरवणार कोण, बाहेरची माणसं, त्यांना व्यवस्थित बांधून कोण ठेवणार, बाहेरची माणसं. बरोबर. आम्ही फक्त ते व्यवस्थित जागेवर आहे की नाही, ते तुटलं का परत बांधा वगैरे, तेवढंच बघतो. बरोबर. आणि इकडे आल्यानंतर रॅम्प उघडून द्या, तुम्ही ड्राईव्ह करून घेऊन जा. बरोबर. सो आमची इन्व्हॉल्वमेंट तेवढीच होती. सो दॅट वॉज इस्टॅब्लिश. हे सगळं झाल्यानंतर ओके, द बॅड पार्ट वॉज म्हणजे इंटरनॅशनल विलन वगैरे तो झाला. त्या चार्टरने दुसरी चांगली गोष्ट, बिकॉज इट बिकेम अ सेन्सेशनल न्यूज इन न्यूझीलंड, आणि ती सगळ्या इट बिकेम अ नॅशनल न्यूज. सो त्यांनी एक इंटरव्ह्यू अरेंज केला लोकल टीव्ही स्टेशन बरोबर. अच्छा. आणि तो तिकडे ब्रॉडकास्ट केला गेला, आणि त्यामध्ये मला माझी तिथे मुलाखत घेतली गेली. तो पूर्ण देशभर तिकडे प्रसिद्ध झाला. सो तिथे, आणि पण तिथे सुद्धा जे क्वेश्चन आन्सर होते, इट वॉज अ व्हेरी फ्रेंडली मॅनर. सिंपथी कोणाला तर सापाला होती सगळ्यांची, की त्याचं बिचाराचं काय झालं. आणि ऑनेस्टली मी अजूनही त्यांना हा प्रश्न कधीच विचारला नाही, कारण मला बरेच जण त्या सापाचं नंतर काय झालं, म्हटलं खरं सांगू मला माहित नाही. पण माझा अंदाज असा, त्याला त्यांनी प्राणीसंग्रहालयात नेला असेल, तो जिवंत होता, किती दिवस जगला त्यानंतर मला खरंच माहित नाही. बरोबर आहे. पण त्याच्यामुळे मला टीव्हीवर यायला मिळालं होतं. बरोबर. भरपूर असे एकदम थ्रिलिंग अनुभव असतील ना. तू खूप सगळे, ते मला वाटतं तुझ्या पुस्तकात पण लिहिलेले आहेसच. सगळ्यात तुला सर्वात जास्ती आवडता अनुभव कुठला, की सगळ्यांनी वाचावा, आता तू सांगू नको, लोकांनी ते पुस्तक घेऊन वाचावं असं मला वाटतं. ऍक्च्युली एक अनुभव असा होता, जसं मगाशी मी बोलता बोलता एक बोलून गेलो होतो, मी कॅप्टनला काही डिसिजन घ्यायला भाग पडलं होतं. राईट. देर वॉज वन ऍक्सिडेंट दॅट वॉज इन्व्हॉल्व्ड, दॅट हॅपन ऑन अ शिप वेअर आय वॉज. आणि शिपवरच्या एका स्टाफचं, त्याला मी वाचवलं, जगवलं आणि वाचवलं. अच्छा.
सो ते खरोखर त्या पुस्तकात वाचा. वाचण्यासारखं आहे. हो, मी आणि- त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. जरूर actually. जरूर. आणि हे पुस्तक हे PDF फॉर्मॅटमध्ये आहे. हा. हे प्रिंट नाही केलेलं. अच्छा ज्यांना कोणाला वाचायचं त्यांनी मला कळवा, मी PDF फाईल पाठवून देईन. अच्छा. इट्स आय जस्ट वॉन्ट टू विश टू शेअर माय एक्सपिरियन्स. बरोबर. आणि सो मीन्स फ्री ऑफ चार्ज आहे. फ्री ऑफ चार्ज, ॲब्सोल्युटली फ्री ऑफ चार्ज. ग्रेट. हा म्हणजे हे सगळे अनुभव जे आहेत तुझे हां, ते इंटरेस्टिंग पण आहेत सगळ्यांनाच वाचायला, आणि कोणाला त्याचा उपयोग होणार असेल तर तेही होईल. करेक्ट. म्हटल्याप्रमाणे झालं कसं की हे पुस्तक तर लिहिलं, त्याच्यानंतर त्या पुस्तक माझ्या मित्रांकडे जे गेलं, माझ्या प्रोफेशनल मित्रांकडे हो. गेलं, त्यांनी त्यातल्या काही काही गोष्टींचा वापर हा केस स्टडी म्हणून त्यांना शिक्षणासाठी घेतला. बरोबर. सो ज्यावेळेला मी ह्याचा विचार करतो, जर का आपल्या अनुभवांचा फायदा लोकांना होत असेल देन वाय नॉट. राईट. ॲज अ हॉबी म्हणू किंवा ॲज अ पॅशन म्हणू, मी थोडंफार करिअर काउन्सिलिंग करतो. मग ते शिपिंग ह्या विषयासाठी पण रिलेटेड असू शकतो किंवा इन जनरल करिअर काउन्सिलिंग करतो. आज मी जास्त कॉन्सन्ट्रेट करतो की मुलांना सांगतो की तुमची आवड काय ती पहिली शोधा. बरोबर. आई वडिलांना वाटतं हो. की आपल्या मुलांनी आणि बऱ्याच घरांमध्ये होतं हे, आणि हे काउन्सिलिंग मला आई वडिलांना जास्त करायला लागतं बरोबर. की मला डॉक्टर व्हायचं होतं, मला इंजिनियर व्हायचं होतं किंवा काय वाटेल ते असेल, म्हणून माझ्या मुलाने ते व्हावं, माझी इच्छा त्यांनी पूर्ण करावी. अरे पण त्या मुलाचं आवड आहे का, ॲप्टिट्यूड आहे का, त्याची कपॅबिलिटी आहे का, ते बघा ना. बरोबर. आज AI वगैरे आल्यामुळे चांगले जे IT हे खूप मोठं काम समोर जायचं, त्याच्यावरती गदा आलेली आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग नवीन ह्याच्यामध्ये आपण सर्व्हायव्हलसाठी तुम्ही कुठचं करिअर शोधू शकता हो. हे बघा आधी. मी ह्या करिअरमध्ये का आलो, त्याला वेगळी कारणं होती. लहानपणापासून मी बोट बघितली होती. लहानपणापासून मला इंजिनिअरिंगची सुद्धा आवड होती, पण बोटीवर मी इंजिनिअरिंग नाही निवडलं. ज्यावेळी मी 12वी झालो, 12वी नंतर मी IIT मध्ये काही महिने काढलेले आहेत. हो. हे पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. बरोबर. आणि IIT मध्ये असताना त्यावेळेला माझे वडील हयात नव्हते. माझं सिम्पल कॅल्क्युलेशन होतं, IIT म्हणजे 5 वर्ष जे मी शिपचं ट्रेनिंग घेतलं त्याला फक्त 11 महिने लागणार होते. 11 महिन्यानंतर मी माझं स्टायपेंड का होईना मी माझ्या पायावर उभा राहणार होतो. सो इट वॉज अ प्युअर अँड सिम्पल प्रिन्सिपल डिसिजन. आणि आज ज्यावेळी मी मागे वळून बघतो त्यावेळी मला त्याचा अभिमान वाटतो. बरोबर आहे. मला बरंच जण अरे IIT झाल्यानंतर तू हे केलं असतंस, ते हो, केलं असतं. बरोबर आहे. साहजिक वाटतं म्हटलं मी प्रत्येकाला. हे केलं असतं, ते केलं असतं म्हणण्यापेक्षा मी काय करून दाखवलं ह्याला मी जास्त महत्त्व देतो. बरोबर. आज माझ्या आयुष्यातून मी मनी फॅक्टर बाजूला केलेला आहे. कुठची गोष्ट करायची ती पैसे मिळवण्यास खूप केलं मी ते. बरोबर. आयुष्यभर पैसे कमावले. आता ती गरज इच्छा नाही आहे की राहिली. नाही म्हणण्याची गरज नाही राहिलेली. पण खरं तर कित्येक लोकांची गरज नसली सुद्धा इच्छा मात्र असतेच. दॅट्स ओके, इट्स अ पर्सनल चॉईस. त्याचा तुम्ही वापर काय करताय, बरोबर. तुमच्या वेळेचा, तुमच्या ज्ञानाचा आणि तुमच्या पैशाचा सुद्धा. हो. स्वतःचं आयुष्य संपन्न कसं कराल हे मला माझ्या घरातच त्याचं ज्ञान मिळालेलं आहे. माझ्या आईकडनं, माझ्या वडिलांकडनं, आपल्या आजूबाजूच्या माणसांकडनं. बरोबर. हे त्यांचे मी ऋण कधीच फेडू शकत नाही. बरोबर आहे. पण त्यांच्याकडनं मी जी अजून एक गोष्ट शिकलो की whoever is your mentor, तुमचा मार्गदर्शक, यू कॅन नेव्हर से थँक्यू टू हिम. जर का तुम्हाला त्यांचे आभार मानायचे असतील, यू मेंटर समवन एल्स. वा, ग्रेट. तुम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यांचं आयुष्य चांगलं करण्यासाठी करा. बरोबर. मी काय फार मोठं करतोय अजिबात नाही. माझ्या परीने मी प्रयत्न करतोय आणि त्याचा जेव्हा मला लोकांना उपयोग होताना दिसतो, काहीतरी आपण चांगलं करतोय ह्याची एक जाणीव येते. हो, बरोबर. आणि तेच मला रात्री शांतपणे झोपायला मदत करतं. लाईफला एक खूप मोठा पर्पज मिळाल्यासारखं झालं असेल तुला. ऍक्च्युली यस. बरोबर. कारण असं फ्रीमध्ये कोणी कन्सल्टेशन म्हणजे जे करिअर गायडन्स म्हणतोय असं कोणी नाही देत. मी त्याला फ्री नाही म्हणणार. ती परत त्याचा मोबदला सुद्धा मला मिळतोय. तो पैशातच मोजायला पाहिजे का त्याच्या ज्याला आपण मेंटल सॅटिस्फॅक्शन म्हणू त्याला मिळायला पाहिजे. मोबदला हा तुम्हाला मिळतोच मिळतो. राईट. मोजायचे मापदंड फक्त वेगळे असतात. बरोबर आहे. ऍब्सोल्युटली. आणि मला ना खरोखर आनंद वाटतो की मी हे असं काहीतरी करू शकतो.
तो मी पैशात मोजूच शकत नाही. अफाट. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून ऍक्च्युली. म्हणजे हे ज्या सगळ्या किस्से तर आहेतच, पण हे जे सगळ्यात शेवटी तू तुझं आयुष्याचं सार सांगतोयस ना, हे तर म्हणजे अफाटच वाटलं मला. खूपच छान. आय विल ॲड वन मोर थिंग टू हा दिस. हा 2021 मध्ये मला कोविड झाला हा 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 आणि आय वॉज इन अ सच अ स्टेट की 2 महिने जगाने माझी काळजी घेतली. तोपर्यंत माझा ॲटिट्यूड होता की सगळ्यात मला स्वतःला इन्व्हॉल्व करायला आवडायचं, की मी म्हणतो असं करा तसं करा. त्या 2 महिन्यांनी मला काय शिकवलं असेल की आपल्याशिवाय सुद्धा जग चालू शकतं बरोबर आणि ते जग तुमची काळजी घेतं. आणि इट वॉज अ बिग रिलीफ. आज ज्यावेळी मी मागे वळून बघतो की त्याच्यामुळे मला काय मिळालं असेल, मला एक नवीन जन्म मिळाला आहे. हो. सो नाव दिस इज माय सेकंड लाईफ and I'm using it only for something what I can kind of pay back, बरोबर आहे. give back to the society. माझी त्याच्यात अपेक्षा काहीच नाही आणि ऑटोमॅटिकली मिळतंच आहे, तुम्हाला मिळतं. तुम्ही जे करा, इट इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की व्हॉट एव्हर गोज अराउंड कम्स अराउंड. बरोबर आहे. तुम्ही चांगलं करा, ते गोल फिरून तुमच्याकडे येणारच आहे. तुम्ही वाईट करा, गोल फिरून तुमच्याकडे येणारच आहे. मी भले पास्ट लाईफमध्ये माझ्या बाबतीत काय काय अनुभव आले ते सुद्धा त्या पुस्तकात लिहिले, पण मला दुसरा माझा एक फर्म बिलीफ आहे, तुम्ही ह्या जन्मात जे करता तुम्ही इथेच कम्प्लीट करून जाता. बरोबर. चांगलं करा, तुम्ही चांगलेपणाने जा. बरोबर आहे. लाईफ इज अ डेली एक्सपेरिमेंट आणि तो तसाच उपभोगला पाहिजे. जास्त प्लॅनिंग करून खूप केलं प्लॅनिंग मी. बरोबर. आता सुद्धा माझे बऱ्याच वेळेला काही जणांशी वाद होतात, नाही असं नाही, कारण मी ज्या NGO मध्ये काम करतो तिथे काही लोकांशी वाद होतात की नाही हे काम असं करा. कारण एकच असतं की त्यांना मी काहीतरी सिस्टम द्यायचा प्रयत्न करतो. बरोबर. लोकांना चौकटीत अडकायला आवडत नाही. एक NGO मध्ये काय काम करता तुम्ही? ओके, त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर असं मी म्हणेन की पुण्यापासून 60 किलोमीटर साऊथला भोर म्हणून एक गाव आहे, मोठं शहर आहे. त्याच्या आसपास ज्या रुरल एरियाज आहेत आम्ही तिथे काम करतो. तिथल्या 17 शाळांमधल्या मुलींसाठी, वयात आलेल्या मुलींसाठी आम्ही आमच्या ट्रस्टतर्फे सॅनिटरी पॅड्स पुरवतो. त्यात 2 गोष्टी करतो. एक तर त्या शाळेतल्या शिक्षकांना आम्ही तयार केलं की हे तुम्हाला मुलींना शिकवायला पाहिजे. बरोबर. स्वतःचं हायजीन कसं सांभाळाल, त्याच्यासाठी जी साधनं पाहिजे, सॅनिटरी पॅड साधं गोष्ट आहे. आणि आज एक पुरुष असून सुद्धा मला ह्या विषयावर बोलायला अगदी मोकळेपणा वाटतो. बरोबर. की बाबा ह्याची गरज काय कराल, कसं वापराल, स्वतःचं आरोग्य कसं सांभाळाल, बेसिक गोष्टी. ह्या वर्षी आम्ही त्याच्या एक स्टेप पुढे जातोय. तो एक भाग सांभाळला. आता त्या बऱ्याच शाळांच्या आजूबाजूला चांगली जागा आहे. भोरच्या बाजूला एक मोठं धरण आहे आणि या धरणामुळे तिथे पाण्याचा प्रॉब्लेम नाहीये, पण तिथल्या पाण्यामध्ये वॉटरबॉर्न डिसीजेस भरपूर आहेत. अच्छा. लोकांना जंतं पोटात, हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे. सो आता ह्या वर्षी आम्ही तिकडे दुसरा प्रकल्प जो राबवतोय तो तिथे 3 शाळा निवडल्यात. त्यांना सोलार बेस्ड वॉटर प्युरिफिकेशन प्लांट्स लावून देतोय. सोलार का, रिन्युएबल एनर्जी, ग्रीन एनर्जी, जो आजचा हॉट टॉपिक आहे जगामध्ये. आज भारतावर जी वेळ आली, आपण सगळं क्रूड ऑइल आयात करतो, त्याच्यामुळे जे काही पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेत वगैरे वगैरे, ते न करता सूर्याचा प्रकाश मिळतोच आपल्याला, फुकट मिळतोय, बरोबर, वापरा ना. सो त्याला जी पॉवर लागते तो प्लांट चालवला ती सोलार एनर्जी वापरली जाणार. तो प्लांट आणि तो एक प्रकल्प होतोय. त्याचबरोबर तिथल्या 2 शाळा अशा आहेत त्या भागामध्ये ज्या, एक आहे मुकबधीर शाळा, दुसरी आहे दिव्यांगांसाठी शाळा. त्या शाळांना आम्ही सोलार पॉवर प्लांट लावून देतोय इलेक्ट्रिसिटीसाठी. म्हणजे त्यांचे जे महिन्याचं इलेक्ट्रिकचं बिल आहे ते कमी होईल आणि तोच पैसा त्या शाळा दुसऱ्या चांगल्या कामासाठी वापरू शकतील. बरोबर. ओके. सो असे काही चालू आहेत. आता माझं जे आमच्या NGO मधल्या लोकांबद्दल काइंड ऑफ वाद जे होतात ते याच्यासाठी की बा हे सगळं तुम्ही करताय खूप चांगलं आहे, इंटरेस्ट येऊन करताय, वेळ देताय, सगळं चांगलं आहे. त्याच्यासाठी लागणारं पेपरवर्क ते व्यवस्थित ठेवा. बरोबर. कारण नाही म्हटलं तरी वी आर आन्सरेबल. बरोबर. डॉक्युमेंटेशन पाहिजे. बरोबर. कोणाला,
जो स्पॉन्सर तुम्हाला पैसे देतोय राईट. त्यांना एक. नंबर 2, ह्या सगळ्या गव्हर्नमेंट कंट्रोल गोष्टी आहेत. सो त्याच्यामध्ये तुमच्याकडे पैसे आले, तुम्ही खर्च केले, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आलं, त्याच्यानंतर तुम्ही जे काही काम करता हे इट कम्स अंडर चॅरिटेबल कॉज, म्हणजे चॅरिटी कमिशनर आला. बरोबर. ह्या सगळ्यांना तुम्हाला इयरली डॉक्युमेंटेशन द्यायचं असतं. हे पेपरवर्क नीट ठेवा एकदा तुम्ही. आणि हे शिपच्या अनुभवावरून मी शिकलेलो आहे. बरोबर. तुम्ही बेअर मिनिमम गोष्टी करा, काही जास्त करायची गरज नसते. ते वेळच्या वेळी करा. समोरचा माणूस त्याला पण अक्कल आहे, त्याला पण माहिती आहे काय बघायचं. तो ज्यावेळी बघतो सगळं व्यवस्थित, तुम्हाला एकही प्रश्न विचारत नाही. बरोबर. आणि ज्यावेळी प्रश्न येत नाहीत त्यावेळी मग एखादा जो ऑकवर्ड प्रश्न येऊ शकतो तो येत नाही. मग तुम्ही चुकून काहीतरी, ऍक्च्युली तुम्ही काम चांगलं केलेलं असतं, पण चुकून काहीतरी बोलून जाता आणि मग गोत्या देता, कारण तो माणूस तेच पकडतो. बरोबर. राईट. सो हे होऊ नये म्हणून पेपरवर्क नीट करा. आणि ह्या बाबतीत म्हणजे काही सिस्टम असते. सो माझं एक्सपर्टीज शिपवरचं काय असेल जे मी इथे वापरू शकतो, बरोबर, ते म्हणजे सिस्टम सेट करणं आणि ती फॉलो करणं. राईट. आणि मी तिथे तेच बघतो त्या ह्याच्यामध्ये. ग्रेट ग्रेट. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. छान किस्से ऐकायला मिळाले. हे तुझं एनजीओचं काम, सगळ्यांना काउन्सिलिंग देणं, या सगळ्या गोष्टी खरंच खूप छान वाटल्या मला. आणि मला आय होप सो की प्रेक्षकांना पण हे सगळं खूप आवडलं असेल. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की लिहा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांच्या पुस्तकाची PDF ची लिंक पण देणार आहे की, आणि त्यांचा फोन नंबर वगैरे जे काही त्यांनी संपर्काचं जे हे असेल ते मी देईन. तुम्ही त्यांचं पुस्तक वाचून त्यातले अनेक अनुभव आहेत तेही नक्की वाचा. सो पुढच्या भागात परत भेटूया. तोपर्यंत स्टे क्युरियस.